आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज चॅनल, शोध सत्यतेचा। याला आता दोन तर दिग्गज होते की जे कधीच अजून पाठ त्यांची लागली नाही। त्या आदरणीय पवारसाहेब यांनी 14 निवडणुका लढवल्या, 57 वर्ष कोणत्या ना कोणत्या समाजामध्ये आहे, त्यांना कोणी पाठ लावू शकले नाही। आणि दुसरे आपले काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी त्यांनी 8 निवडणुका लढवल्या आणि चढत्या आलेखानी ते पण निवडून येतात। त्यामुळे मला वाटतं इथं जे आमदार आहेत त्यांना आमदारकी टिकवायची असेल, ज्यांना आमदार व्हायचं असेल आणि ज्यांना आमदार झाल्यासारखं वाटत असेल, त्या सगळ्यांनी दोघांकडून शिकलंच पाहिजे, म्हणून त्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे। आणि त्यात आत्ताच एक अत्यंत लुकडा सुकडा पैलवान आलेला आहे की ज्यांनी फार मोठी कुस्ती करून महाराष्ट्रात आणि देशात नाव लौकिक केलेले, ते दुसरे जायंट किलर म्हणता येऊ शकतील अशा पद्धतीचं एका मोठ्या धनशक्तीला पाडून त्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीनं निवडून येऊ शकतं कोणत्याही गोष्टीवर ते त्यांनी दाखवून दिलेले आहे। मला असं वाटतं की डॉक्टर कल्याण काळेमध्ये खूप चांगले चांगले नेतृत्वाचे गुण आहेत, ज्यामध्ये नम्रता आहे, ज्यामध्ये सर्वांना घेऊन चालण्याची खूबी आहे। अतिशय हाताला धरून जरा आमदारांना घेऊन जात होते, पण आता खासदारांना सुद्धा घेऊन जाता येईल असं मनगट कल्याण काळेंचं आहे की ज्याला सगळ्यांना जाता येईल आणि निवडून आपापली कामं करून घेता येईल अशा स्वरूपाचं कल्याण काळेंचा स्वभाव आहे। आणि अत्यंत चांगले विनम्र असे व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व आहे आपल्या दोन्ही जिल्ह्यांचं। त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडून कार्य घडो आणि दिल्लीतले अनेक योजना, अनेक गोष्टी ज्या कदाचित राज्यातल्या किंवा आपल्या लोकांना मतदारांपर्यंत आल्या नसतील, त्या त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येऊ अशा पद्धतीच्या सदिच्छा देतो। आपल्या सगळ्यांकडून त्यांना मोठं सहकार्य मिळत राहील, आमच्याकडून खूप मोठं सहकार्य मिळत राहील आणि आपण सगळे मिळून या असलेल्या आपल्या लोकप्रतिनिधीला साथ देऊन आपल्या भागाचा विकास साधूया अशा पद्धतीची अपेक्षा बाळगतो। अधिक वेळ देण्यासाठी ठेवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।